In this video, we are going to see competency or learning outcome statement 11. Write correctly. Avoiding mistakes in spelling, grammar, etc. Activity number 1. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 11 अचूक लिहिणे म्हणजेच स्पेलिंग, ग्रामर इत्यादी बाबतीत चुका टाळणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहणार आहोत. डू यू नो होमोफोन्स? आपणास होमोफोन्स माहीत आहेत का? होमोफोन्स आर द वर्ड्स दॅट साऊंड द सेम बट डिफरंट इन मीनिंग ऑर स्पेलिंग. होमोफोन्स म्हणजे असे शब्द असतात ज्यांचा उच्चार सारखा होतो मात्र त्यांचा अर्थ आणि स्पेलिंग मात्र वेगळी असते. फॉर एक्झाम्पल SON सन, SUN सन या दोन्ही शब्दांचे उच्चार तर सारखे आहेत मात्र स्पेलिंग आणि अर्थ देखील वेगळा आहे. SON सन म्हणजे मुलगा आणि SUN सन म्हणजे सूर्य. सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल व्हाईल रायटिंग सच वर्ड्स लाईक होमोफोन्स. होमोफोन्स सारखे शब्द लिहिताना खूप काळजी घेण्याची आवश्यकता असते. वी आर गोइंग टू लर्न अबाउट इट इन दिस व्हिडिओ. त्याविषयीच आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स इन द बिगिनिंग. विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचना आपण सुरुवातीला पाहू. इन्स्ट्रक्शन 1 पहिली सूचना आहे, रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली. दिलेली ॲक्टिव्हिटी काळजीपूर्वक वाचा. इन्स्ट्रक्शन 2 दुसरी सूचना आहे, ट्राय टू गेस द मीनिंग इन गिव्हन कॉन्टेक्स्ट. दिलेला संदर्भ लक्षात घेऊन शब्दांच्या अर्थाचा अंदाज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या ठिकाणी संदर्भ लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. इन्स्ट्रक्शन 3 तिसरी सूचना आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. मग अशा प्रकारे वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन अचूक पर्याय निवडा आणि नंतर तो लिहा. नाव वी विल सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी पाहू. Satish is learning in 10th standard. He has to attend the online meetings. One day, he couldn't attend the meeting due to network issues. He called his friend Akbar to know about the meeting and wrote some points. सतीश हा 10वी वर्गात शिकत आहे. त्याला नेहमीच ऑनलाईन मीटिंग अटेंड करावे लागते. एक दिवस मात्र नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला ऑनलाईन मीटिंगसाठी हजर राहता आला नाही. म्हणून त्याने त्याचा मित्र अकबर याला फोन केला आणि मीटिंगमध्ये काय घडलं त्याबद्दल माहिती विचारली आणि त्याने त्यामधील काही महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतले. दीज आर द फॉलोइंग नोट्स फ्रॉम द फोन कॉल. खाली त्याने त्या लिहिलेल्या नोट्समधील मुद्दे जे त्याने फोन करून अकबरला विचारले होते ते दिलेले आहेत. ही रोट 10 पॉईंट्स इन टोटल. त्याने असे 10 मुद्दे लिहिले. दे आर गिव्हन बिलो. आणि तेच 10 मुद्दे या ठिकाणी खाली दिलेले आहेत. व्हॉट यू आर एक्सपेक्टेड टू डू हिअर. तुम्ही या ठिकाणी काय करणं अपेक्षित आहे? तर यू ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द गिव्हन कॉन्टेक्स्ट. वाक्यामध्ये दिलेला संदर्भ काय आहे ते तुम्ही या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अँड देन चूज द करेक्ट वर्ड. नंतर तुम्ही तो अचूक शब्द निवडा अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. यू विल हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी ऑन युअर ओन. तुम्हाला स्वतःलाच ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. नाव सी द क्वेश्चन गिव्हन बिलो. खाली दिलेला प्रश्न आता आपण पाहू. रीड द अबोव पॉईंट्स केअरफुली. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट देम. वर दिलेले 10 मुद्दे तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि योग्य तो पर्याय निवडून ती वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. हेल्प सतीश टू ऑर्गनाइज हिज पॉईंट्स नीटली. आणि सतीशला हे मुद्दे व्यवस्थित मांडण्यासाठी समजून घेण्यासाठी मदत करा. नाव सी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी और डेमो सेक्शन. आता आपण सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी
किंवा डेमो सेक्शन पाहू. यामध्ये वर दिलेले 2 मुद्दे तुम्हाला समजून सांगण्यात येतील. यू लिसन केअरफुली, म्हणून तुम्ही काळजीपूर्वक ऐका. नंबर 1, पहिलं सेंटेन्स दिलेलं होतं यू इंटू ब्रॅकेट NO नो KNOW नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. म्हणजे या ठिकाणी कंसामध्ये तुम्हाला 2 होमोफोन्स देण्यात आले आहेत. पण वाक्याचा संदर्भ लक्षात घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी क्रियापद आवश्यक आहे. माहीत असणे या अर्थाचं क्रियापद या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी बसणारा शब्द आहे KNOW नो, माहीत असणे. यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. सेकंड सेंटेन्स वी लर्न अबाउट इंटू ब्रॅकेट SEEC लाईफ. इथपर्यंत झालं अर्धवाक्य. इथपर्यंत पाहूया आपण. वी लर्न अबाउट, ऑलरेडी वाक्यामध्ये व्हर्ब आलेला आहे. लर्न म्हणजे या ठिकाणी व्हर्बची आवश्यकता नाही. SEEC म्हणजे पाहणे आणि SEAC म्हणजे समुद्र. म्हणून या ठिकाणी अपेक्षित शब्द आहे SEAC. वी लर्न अबाउट सी लाईफ. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस सेंटेन्स, या वाक्याचा पुढील भाग पहा. वी आर आस्क्ड इंटू ब्रॅकेट TO2 TOO2 and TWO2 राईट अ नोट ऑन इट. म्हणजे या ठिकाणी एकाच उच्चाराचे 3 शब्द दिलेले आहेत. मग या ठिकाणी अपेक्षित असणारा शब्द कोणता आहे? तर ब्रॅकेट नंतर म्हणजे कंसानंतर मूळ क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी इन्फिनिटिव्ह व्हर्ब आपल्याला तयार करायचं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून येणारा अचूक शब्द आहे TO2. म्हणून पुढील वाक्य होईल वी आर आस्क्ड टू राईट अ नोट ऑन इट. इन द सेम वे you try to understand what is the given context of the sentence. याच पद्धतीने तुम्ही वाक्यामध्ये दिलेला संदर्भ लक्षात घ्या. then choose the correct word and rewrite the sentence. नंतर तुम्ही तो अचूक शब्द निवडा आणि वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. Now see the practice section. आता प्रॅक्टिस सेक्शन पहा. क्वेश्चन, यूज दिस फॉलोइंग वर्ड्स केअरफुली इन गिव्हन सेंटेन्स. पुढे दिलेले शब्द आपणास दिलेल्या वाक्यामध्ये काळजीपूर्वक वापरा. म्हणजे तुम्हाला दिलेले शब्द तुम्हाला वाक्यामध्ये वापरून ते वाक्य पूर्ण करायचे आहेत. ONE1 ऑब्लिक WON. म्हणजे या ठिकाणी हे 2 शब्द दिलेले आहेत आणि पुढे देखील तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहेत. देर आर 2 sentences. Sentence 1, our class has finally dash that thrilling cricket match. वाक्याच्या रचनेचा आणि संदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी हे वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये अर्थपूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा शब्द आहे WON, won. Our class has finally won that thrilling cricket match. Sentence 2, दुसरं वाक्य आहे I have dash sister and 2 brothers. The answer is obvious. पुढे राहिलेला शब्द या ठिकाणी येईल I have 1 sister and 2 brothers. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी दिलेले होमोफोन्स हे पुढील 2 वाक्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. BTALE टेल, TAIL टेल. सेंटेन्स 1 पहिलं वाक्य आहे इट हॅज 4 legs and a dash. पाहता या ठिकाणी संदर्भ लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की या ठिकाणी पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे शरीराचे अवयव दिलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी कोणता शब्द येऊ शकेल तर TAIL टेल. इट हॅज 4 legs and a tail. Sentence 2 is a tell, TALE, a type of story. पुढील वाक्यामध्ये येणारा शब्द नक्कीच असणार आहे
TALE, tell. In the same way, you try to understand the given context of the sentence and choose the correct word and rewrite the following sentences. याच पद्धतीने तुम्ही वाक्याचा दिलेला संदर्भ लक्षात घेऊन अचूक शब्द निवडून पुढील वाक्य पुन्हा लिहा. Now we will see extension activity or parallel activity or reinforcement. म्हणजेच आपण आता समांतर उपक्रम पाहणार आहोत. क्वेश्चन मॅच द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दांच्या जोड्या लावा. ग्रुप ए मध्ये तुम्हाला या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. नंबर 1 FAIR fear, 2 KNEED need, 3 SON sun, 4 HOUR hour. ग्रुप बी मध्ये शब्द दिलेले आहेत. A SUN sun, B OUR hour, C NEED need, D BEE B आणि E FARE fear. Now you match these words and write this question in your notebook. या शब्दांच्या जोड्या लावा आणि हा प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहा. Now we will see the evaluation section. आता आपण evaluation section पाहूयात. क्वेश्चन आहे रीड द स्टेटमेंट्स केअरफुली, चूज द करेक्ट वर्ड अँड रिराईट. खाली दिलेले स्टेटमेंट्स म्हणजे सेंटेन्सेस विधाने काळजीपूर्वक वाचा, अचूक शब्दाची निवड करा आणि ही वाक्य पुन्हा लिहा. सेंटेन्स 1 आहे वुड यू गो अँड स्टँड ओव्हर डॅश इंटू ब्रॅकेट THERE dear, THEIR dear अँड दे आर ब्रॅकेट कंप्लीट. कंसामध्ये 3 शब्द दिलेले आहेत. THEIR dear म्हणजे तेथे, THEIR dear म्हणजे त्यांचे आणि दे आर चा या ठिकाणी शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. या ठिकाणी या वाक्यामध्ये बसणारा अचूक शब्द आहे THERE dear. वुड यू गो अँड स्टँड ओव्हर डिअर क्वेश्चन मार्क. पुढे प्रश्नचिन्ह येईल. इन द सेम वे यू चूज द करेक्ट वर्ड अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस. याच पद्धतीने तुम्ही अचूक शब्दांची निवड करून पुढील वाक्य आपल्या वहीमध्ये लिहा. इन धिस वे, बाय डुईंग धिस ॲक्टिव्हिटी, यू विल लर्न टू यूज होमोफोन्स केअरफुली व्हाईल रायटिंग. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही कशा पद्धतीने काळजीपूर्वक होमोफोनचा लिहित असताना वापर करावा हे शिकणार आहात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.